आता बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। ईएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी त्यांचा संबंध नाही, मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत, राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमू अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी, 26 जूनला मतदान, 1 जुलैला निकाल। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीकडून निरंजन डावखरेंना पुन्हा संधी, तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा। राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करावं लागत असल्यामुळे मी लंडनला जाऊ शकत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, आमदार सुनील राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला। राज्यात काम करावं लागत असल्यानं लंडनला जाऊ शकत नसल्याचं शिंदेंनी लगावला होता टोला। उद्धव ठाकरे राहुल गांधींचे साथीदार, त्यांच्यावर संगतीचा परिणाम, प्रवीण दरेकरांची टीका, तर उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई बघायला गेले आहेत का, आशिष शेलार यांचा ठाकरेंवर निशाणा। शिंदे गटाची लोकसभेप्रमाणेच विधानसभेला अवस्था होणार, शिंदेसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नाही, अनिल परब यांचं वक्तव्य। नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात, आमच्या सर्वांच्या स्वप्नाची पूर्तता होते, खासदार अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। गुवाहाटीला जाताना मी उद्धव ठाकरेंना फोन केला होता, त्यांनी फोन देखील उचलला, पण त्यावर ते बोलू शकले नाही, त्यांची मानसिकता नव्हती, बच्चू कडूंचा खुलासा।